नमस्कार. खमंग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत कुठला पराठा आपल्याला खाण्यासाठी आवडत असेल तो म्हणजे आलू चीज पराठा. आलू चीज पराठा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी 4 बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. थोडी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा आपणाला इथं गरम मसाला लागणार आहे. चवीपुरतं मीठ, पराठा भाजण्यासाठी आपणाला इथं बटर किंवा तुम्ही तेलही वापरू शकता आणि चीज, तेल, 2 वाट्या गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे आपण. पाणी पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी आपण चवीपुरतं कणकेमध्ये मीठ घालून घेऊया. पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया. कणिक आपल्याला घट्टच भिजवायचं आहे. पातळ कणिक जर झाले तर आपलं सारण पराठा करताना फुटू शकतं. त्यामुळे कणिक महत्वाची टीप आहे की कणिक आपण घट्टच मळून घ्यायची आहे. कणिक आपली छान मळून झालेली आहे. आता थोडंसं वरून तेल लावून कणिक आपण भिजण्यासाठी ठेवूया. आपली इकडे कणिक भिजेपर्यंत आपण बटाट्यामध्ये हिरवं वाटण जे आपण घालणार आहोत ते आपण वाटून घेऊया. इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मिरच्या घ्यायचे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. आता हे आपण मिक्सर मधून थोडं जाडसरच वाटून घ्यायचंय, बारीक जास्त वाटायचं नाही. तर आपण हे मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे. बघा, हे थोडंसं मोठंच वाटून घेतलेलं आहे मी. आता आपण बटाट्याचं सारण तयार करून घेऊया. कढई आपली गरम झालेली आहे, त्यामुळे थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचंय, अर्धा किंवा 1 चमचा. त्यानंतर आपण यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे आलं लसूण मिरचीचं यामध्ये घालूया. आलं लसूण मिरचीची पेस्ट जास्त वेळ परतायची नाही, 1 मिनिट परत परतून घ्यायचे. त्यानंतर लगेच आपण यामध्ये आपण बारीक केलेला बटाटा घालायचा आहे. गॅस बारीक करायचा. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा धना पावडर, कोथिंबीर थोडीशी. आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मी पहिल्यांदा थोडं हलवून घेते एकसारखं. नंतर मॅशरनं आपण पूर्ण मिश्रण बारीक करून घ्यायचंय. बटाट्याचं सारण आपण तेलात घातल्यामुळे अतिशय म्हणजे छान चवीला छान लागतं ते, त्यामुळे आपण तेलात परतून घेतलेलं आहे. सारण आपलं बघा किती छान तयार झालेलं आहे. जसं आपण पुरणाची पोळी करताना पुरण जसं आपण मऊसूत करतो तसंच आपण हे बटाट्याचं सारण मऊ करून घ्यायचं आहे. आपलं सेम आपण पुरणाची पोळी करतो तसं मऊ झालेलं आहे. असं सारण केल्यामुळे आपलं पराठा फुटत नाही. तुम्हाला इथं या मिश्रणामध्ये आवडत असेल तर आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस तुम्ही घालू शकताय आवडत असल्यास. मिश्रण आपलं आता छान तयार आहे. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊ. तयार झालेलं मिश्रण आता प्लेटमध्ये काढलेलं आहे. मिश्रण पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचं आहे. गरम जर असेल मिश्रण तर आपला पराठा काय होतो, फुटू शकतो. कणिक आपली छान भिजलेली आहे बघा. सारण आपलं छान थंड झालेलं आहे. आता आपण पराठा लाटून घेऊ. आपण इथे चपाती करण्यासाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा आहे. इथे मी दाखवते केवढा गोळा घ्यायचा ते. तर मी गोळा करून दाखवलेला आहे बघा. एवढासा गोळा घ्यायचा आहे.
एवढं पान लाटून झाल्यानंतर यामध्ये आपण आता सारण भरून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही सारण घालू शकता. सारण आपण इथं भरून घेतलेलं आहे. शक्यतो जास्त सारण घाला, त्यामुळे पराठा आपला छान चविष्ट लागतो. आता आपलं सारण भरून तयार आहे. आता आपण पराठा लाटून घेऊ. थोडंसं पीठ लावायचं. पोलार हाताने पराठा लाटायचा आहे. सारण भरलेली बाजू आपण वरती करायची आणि मग हा पोलार हाताने हळूवार पण पराठा लाटून घ्यायचा. कणिक आपण घट्ट मळल्यामुळे पराठा फुटलेला नाही. पराठा आपला लाटताना फुटलेला नाही. कणिक आपण इथं काय केलेली घट्ट मळून घेतले, त्यामुळे पराठा लाटताना फुटलेला नाही. इथं आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा बटर टाकूया किंवा तुम्ही तेलही टाकू शकता. बटर आपलं छान वितळले. आता पराठा टाकून घेऊया. गॅस आपण आता इथे मिडियम करायचा आणि पराठा आपण छान दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा. परत बटर टाकून घेऊया. इकडे आपला पराठा भाजेपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घेऊया. पराठा आपला दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलेला आहे. आता आपण वरून चीज किसून घालूया. तर चला, छान कुरकुरीत चीज पराठा आपला आता इथे तयार आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता अशाच प्रकारे बाकीचे आपण पराठे करून घेऊ. पराठा बघा आपला किती ठम्म छान फुगलेला आहे. तर तयार आहेत आपले मस्त चीजी आलू पराठे. आता आपले चीज आलू पराठे कसे झाले ते टेस्ट करून बघूया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी खमंग रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.